आपण काय काय बघितलं बरं का, आपण बघितलं मॉडरेटली रिएक्टिव्ह मेटल जे की असं होते, मॉडरेटली रिएक्टिव्ह मेटलचं एक्स्ट्रॅक्शन बघितलं, लेस रिएक्टिव्ह मेटल जे की होते त्यांचं एक्स्ट्रॅक्शन बघितलं, राईट. ते दोघांचे एक्स्ट्रॅक्शन बघितले, पण एक गोष्टीचं एक्स्ट्रॅक्शन राहिलं होतं, ते म्हणजे काय, सो एक्स्ट्रॅक्शन ऑफ रिएक्टिव्ह मेटल. तर रिएक्टिव्ह मेटल जे काय त्यांचं एक्स्ट्रॅक्शनबद्दल राहून गेलेलं होतं, ही बात तुमच्या लक्षात आहे, बरोबर का. आता ते बघून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये ॲल्युमिनियमबद्दल आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तो ॲल्युमिनियमबद्दल क्वेश्चन असतात, त्याच्या डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. मग बघू बरं का. आता सगळ्यात अगोदर म्हणजे तुम्हाला हायली रिएक्टिव्ह जे की मेटल्स आहेत, ते हायली रिएक्टिव्ह मेटल तुम्हाला माहीत असायला पाहिजे. मग हायली रिएक्टिव्ह मेटल कोणते असतात बरं का, जे रिएक्टिव्ह सिरीजमध्ये जे की टॉपवरती होते ते आपले हायली रिएक्टिव्ह मेटल आहेत, बरोबर आहे. तो टॉप टू बॉटम जात असताना आपल्याला रिएक्टिव्हिटी डिक्रीज होताना दिसायला भेटते, हे पण तुम्हाला माहिती आहे. सगळ्यात वरती आपला असतो पोटॅशियम, राईट का. तो पोटॅशियम सगळ्यात वरती आहे, नंतर खाली सोडियम असतो, पोटॅशियम आहे, सोडियम आहे, राईट की नाही. ॲल्युमिनियम पण आपण याच्यात ॲड करू शकतो. तर पोटॅशियम, सोडियम, ॲल्युमिनियम जे काही आहेत हे आपले रिएक्टिव्ह मेटल आहे. सो पोटॅशियम, सोडियम आणि ॲल्युमिनियम आर द रिएक्टिव्ह काय आहे, ते रिएक्टिव्ह मेटल आहे, बरोबर आहे. तर पुढे काय बरं का, पुढे जर बघायला गेलात तर आपल्याला काय दिसायला भेटत असतं बरं का, की यांचं समजा आता मला पोटॅशियम झाला, सोडियम झाला, ॲल्युमिनियम झाला, यांचं मला एक्स्ट्रॅक्शन करायचं, या मेटलचं एक्स्ट्रॅक्शन करायचं. यांचं एक्स्ट्रॅक्शन करायचं म्हणजे काय, सो मेटलचा कंपाऊंडपासून मेटल मला बनवायचं आहे. तर लक्षात घ्यायचं, परीक्षेमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारतील ते हायली रिएक्टिव्ह जे मेटल असतात, हायली रिएक्टिव्ह मेटलपासून जर का समजा तुम्हाला, सो हायली रिएक्टिव्ह मेटलच्या कंपाऊंडपासून जर का तुम्हाला मेटल एक्स्ट्रॅक्ट करायचं असेल तर कोणती प्रोसेस यूज करायची बरं का, सांगितली होती तुम्हाला, आठवा बरं का. तो सोडियम आणि पोटॅशियमसाठी तुम्हाला मी सांगितलं होतं, सोडियम, पोटॅशियम, ॲल्युमिनियम जे काय आहे हे हायली रिएक्टिव्ह मेटल असतात. या हायली रिएक्टिव्ह मेटलपासून जर का तुम्हाला हायली रिएक्टिव्ह मेटलच्या कंपाऊंडपासून जर का मेटलला तुम्हाला जर का एक्स्ट्रॅक्ट करायचं असेल तर तुम्ही कोणती प्रोसेस वापरायची, इलेक्ट्रोलिसिसची प्रोसेस वापरायची. कोणती, इलेक्ट्रोलिसिसची प्रोसेस तुम्ही यूज करू शकतात. ओके. तर इलेक्ट्रोलिसिसची प्रोसेस तुम्हाला मी सांगितली होती, सोडियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम जे की आहे, सोडियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांचा जो की कंपाऊंड होता, साल्ट कंपाऊंड, त्या साल्ट कंपाऊंडला तुम्ही मोल्टेन स्टेटमध्ये आणलं तर आठवते का, तो जेनेसियलला तुम्ही मोल्टेन स्टेटमध्ये आणवलं तर आता त्याची मेल्टिंग पॉईंट 801 डिग्री सेल्सिअस म्हणजे जास्त आहे. तो मोल्टिंगमध्ये आणतात. तिथे आपल्याकडे काय असते, ग्रॅफाईटचा रॉड असतो, राईट का. एक कॅथोड असतो, एक ॲनोड असतो. आता मेल्टिंगच्या स्वरूपात आल्यानंतर Na+ आणि Cl- सेपरेट होऊन जात असतात. Na+ काय करतो, NH+ जो काय हा कॅटायन आहे, कॅटायन कॅथोडकडे जात असतो, ॲनायन जो काय तो ॲनोडकडे जात असतो. तर मग आता जेव्हा Cl- जेव्हा याला जाऊन चिटकतो तर काय होतो बरं का, तो याच्यामधून जो आहे Cl- मधून एक इलेक्ट्रॉन तिथून निघतो आणि आपला क्लोरीन गॅस आपल्याला भेटून जातो तिथं, बरोबर, ही वाली. तो इथून जे काय इलेक्ट्रॉन बाहेर निघताना दिसायला भेटतो, जेव्हा इलेक्ट्रॉन बाहेर निघतो, राईट का, तो इलेक्ट्रॉन जेव्हा बाहेर निघत आहे याला आपण म्हणतो ऑक्सिडेशन रिॲक्शन. ती ऑक्सिडेशन रिॲक्शन दिसायला भेटत असते. परंतु कॅथोडवरती काय होतंय, कॅथोडवरती कॅटायन जाऊन भेटतोय, तो कॅटायन जाऊन भेटतो बरं का कॅथोडवरती. मग घडतंय काय, की जो काही आपला आता सोडियम गेला, Na+ तर होता, परंतु तिकडून एक इलेक्ट्रॉन असा इकडे आला, सो +E-, राईट. याच्यापासून आपल्याला काय भेटून जातो, Na भेटून जातो. आता गेनिंग ऑफ द इलेक्ट्रॉन घेणं जे काय त्याला आपण रिडक्शन प्रोसेस म्हणत असतो. आपला सोडियम आपल्याला भेटून जात असतो, तो रिडक्शन प्रोसेसमध्ये सोडियम भेटला, बस मग एक्स्ट्रॅक्ट करू शकलो आपण, राईट की नाही. तो मग तो सोडियम झाला, सोडियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांचे साल्ट कंपाऊंड जो काही यांना मॉल्टेन स्टेटमध्ये आणायचं, राईट. आणि इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस करून तुम्ही सोडियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमच्या मेटलला एक्स्ट्रॅक्ट करू शकतात. ही बातमी याच्या अगोदर तुम्हाला सांगितलेली आहे, राईट. तो रिडक्शन आणि ऑक्सिडेशन रिॲक्शन पण आपण बघून घेतली. आता आपल्याला डिटेलमध्ये जायचं आहे एक्स्ट्रॅक्शन ऑफ द ॲल्युमिनियम. ओके. सो नाऊ आता ॲल्युमिनियमसुद्धा हायली रिॲक्टिव्ह मेटल आहे, पण आपण स्टार टाकून काय टाकणार, आपण एक्स्ट्रॅक्शन ऑफ द हायली रिॲक्टिव्ह मेटलमध्ये सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियमची जेवढी स्टोरी लिहून घ्यायची आणि आता पॉईंट टाकायचा एक्स्ट्रॅक्शन ऑफ द ॲल्युमिनियम. आता ॲल्युमिनियमचं एक्स्ट्रॅक्शन कसं करतो बघू. एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम. सो एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियमकडे जर का आला तर सगळ्यात महत्त्वाची बात जी की आहे, तर महत्त्वाची बात काय बरं का, ती बघून घेऊया. एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियमकडे जर का तुम्ही आलात तर एक बात आपल्याला दिसायला भेटत असते, की ॲल्युमिनियम हा रिॲक्टिव्ह आहे, म्हणजे तो फ्री स्टेटमध्ये आपल्या पृथ्वीच्या अर्थक्रस्टमध्ये सापडत नाही. सो ॲल्युमिनियम जो काय आहे तो फ्री स्टेटमध्ये सापडत नाही आपल्या अर्थक्रस्टमध्ये, कारण की तो रिॲक्टिव्ह आहे. मग तो कंबाईनच्या स्वरूपात सापडणार, ठीक आहे. मग तो कंबाईनच्या स्वरूपात सापडणार, मग त्याचा ओव्हर कोण आहे बरं का, तो ॲल्युमिनियमचा ओव्हर कोणता असतो, तर ॲल्युमिनियमचा ओव्हर जो काही आहे, आपल्या सगळ्यात महत्त्वाची बात लक्षात ठेवायची पाहिजे, की आपली जी की ही पृथ्वी आहे, या पृथ्वीचा जो अर्थक्रस्ट आहे, या अर्थक्रस्टमध्ये जास्त करून कोणते मेटल किंवा कोणते इलेमेंट सापडतात बरं का, तर अर्थचा जो की क्रस्ट आहे त्या अर्थक्रस्टमध्ये आपल्याला 3 इलेमेंट जास्त करून सापडतात. तो अबंडंट म्हणू शकतो आपण, राईट का. सो तो जे काही आहे ना अबंडंट आपल्या हे सापडत असतात. मग काय बरं का, तुम्हाला दिसायला भेटेल ऑक्सिजन जास्त प्रमाणामध्ये, मी घेतली त्याची लिस्ट पुढे, ऑक्सिजन जास्त प्रमाणामध्ये, सिलिकॉन पण जास्त प्रमाणामध्ये आणि ॲल्युमिनियमचं सुद्धा प्रमाण जास्त दिसायला भेटत असते, ठीक आहे. तर सांगतोय काय बरं का, लक्षात द्या आता, की ॲल्युमिनियम जो काही आहे तो फ्री स्टेटमध्ये नसतो, तो कंपाऊंडच्या स्वरूपामध्ये आहे. तो देअर फॉर व्हॉट, ॲल्युमिनियमचा ओव्हर कोणता, तो ॲल्युमिनियमचा ओव्हर जो ना तो बॉक्साईट असतो. काय असतो, बॉक्साईट. आता ॲल्युमिनियमचा ओव्हर जो काही आहे तो बॉक्साईट आहे, इथपर्यंत बात ठीक आहे.
ॲल्युमिनियमचा ओर जो आहे तो बॉक्साईट आहे, ती बात ठीक आहे, परंतु त्या बॉक्साईटचा फॉर्म्युला काय असं तुम्हाला विचारून घेत असतात. सो देअरफॉर तुम्हाला त्या बॉक्साईटचा फॉर्म्युला सुद्धा माहीत असणं जरुरी आहे. मग बघा बरं का काय, तर बॉक्साईटचा जर का फॉर्म्युला बघायला गेला तर काय असतो, Al2O3 डॉट H2O, राईट का. सो Al2O3 डॉट NH2O, राईट, अशा पद्धतीने दिसायला भेटत असतं. बॉक्साईट जो काही आहे, बॉक्साईट एक आयनिक कंपाऊंड आहे. बॉक्साईट जो काही आहे, बॉक्साईट एक आयनिक कंपाऊंड आहे. आयनिक कंपाऊंड म्हणजे काय बरं का, त्याच्या स्ट्रक्चरवरती जर का बघायला गेला तुम्हाला क्रिस्टलाइन स्ट्रक्चर दिसायला भेटणार आहे, आणि याचं स्ट्रक्चर जे काही पाण्यासोबत आपल्याला दिसायला भेटत असतं. एन म्हणजे काय, या ठिकाणी काय काय असू शकतं बरं का, तर तुम्ही असं करू शकता ना, Al2O3 डॉट H2O, Al2O3 डॉट 2H2O, Al2O3 डॉट 3H2O, अशा पद्धतीने आपण करत असतो. बट जनरली बॉक्साईटचा आपण कोणता फॉर्म वापरत करतो बरं का, आता NH2O दिलेला आहे, आपण NH2 म्हणजे कोणता पण यूज करणार का, नाही. तर लक्षात घ्यायचं, ॲल्युमिनियमला एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी आपण Al2O3 डॉट H2H2O, लक्षात घ्या, कोणतं वापरतो आपण, Al2O3 डॉट टॉईस H2O, याचा वापर आपण आपल्या ॲल्युमिनियमला एक्स्ट्रॅक्ट करणार. सो दिस इज दी वॉट, दिस इज दी बॉक्साईट, हा पण एक बॉक्साईट आहे. सो Al2O3 H2O हा पण बॉक्साईट आहे. Al2O3 डॉट 2H2O हा पण बॉक्साईट आहे. Al2O3 डॉट 3H2O हा पण बॉक्साईट आहे. सो Al2O3 डॉट NH2O हे बॉक्साईटचा आपल्याला फॉर्म्युला दिसायला भेटत असतो. बट जनरली ॲल्युमिनियमला एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी आपण या स्वरूपामधला बॉक्साईट आपण यूज करत असतो. ठीक आहे. मग आता आपण जमीन खंदून आणला आपल्या ओव्हरला, पण आपल्याला माहिती आहे की यार हा ओव्हर आणलेला जो काही आहे, या ओव्हरमध्ये काय काय असतं, इकॉनॉमिकली आपण खंदून आणला तो ओव्हर झाला, राईट की नाही. तो ओव्हरला आपण आणला, बॉक्साईटच्या ओव्हरला आपण आणला, ओव्हर आणला, त्याचं नाव बॉक्साईट आहे. ओके. तर आता काय आहे बरं का, या ओव्हरमध्ये, या बॉक्साईटच्या ओव्हरमध्ये, ज्याला आपण ओव्हर म्हणत आहे, त्या बॉक्साईटमध्ये काय काय असणार आहे, तर तुम्ही म्हणाल त्याच्यामध्ये गँग पार्टिकल असतील, राईट की नाही. तर त्याच्यामध्ये गँग पार्टिकल आहेत आणि आपला मेटल कंपाऊंड असणार आहे. सो मेटल कंपाऊंड प्युअर स्टेटमध्ये, दॅट इज वॉट, तो आपला बॉक्साईट. ठीक आहे. तो बॉक्साईट प्युअर फॉर्ममध्ये आपण काढूया. तर मग गँग पार्टिकल जेव्हा तुम्ही ते आणतायत ना, त्याच्यामध्ये गँग पार्टिकल किती असते, तर गँग पार्टिकल जे काही आहे ते आपण पहिले हे बघूया. सो जो काही आपला बॉक्साईट आहे, जे मी ओव्हर खंदून आणलेलं आहे ना, त्याच्यामध्ये बॉक्साईट किंवा जो मेटल कंपाऊंड आहे ना, तो मेटल कंपाऊंड किती असतो, 30 ते 70%. तो 30 to 70% जे काही आहे त्याच्यामध्ये आपला मेटल कंपाऊंड, दॅट इज वॉट ॲल्युमिनियम, आपलं बॉक्साईट आहे, त्याच्यामध्ये बॉक्साईट आहे, राईट. आणि उरलेलं जे काही आहे ते काय आपले गँग पार्टिकल आहे. सो देअर फॉर वॉट तुम्हाला दिसायला भेटणार की 30 ते 40%, 30 ते 70%, 30 ते 70% जे काही आपलं बॉक्साईट आहे, आणि उरलेलं जे काही ना त्याच्यामध्ये गँग पार्टिकल. ओके. आता गँग पार्टिकलमध्ये काय काय असतं बरं रे, तो गँग पार्टिकल जे की म्हणतोय ना मी, जो बॉक्साईट आणलेला आहे ना मी आता, त्या बॉक्साईटमध्ये गँग पार्टिकल काय असू शकतात, तुम्ही म्हणणार माती असू शकते, सँड असू शकते, राईट का. सँड इज नथिंग बट दी सिलिका, तो सिलिका नथिंग बट दी सँड असू शकते. आयन ऑक्साईड असू शकतात, आयन ऑक्साईड असू शकतो, राईट का. नंतर आयन ऑक्साईड किंवा तुम्ही त्याला फेरिक ऑक्साईड पण म्हणतात, तो आयन ऑक्साईड असू शकतो. नंतर टायटॅनिक ऑक्साईड असू शकतो, टायटॅनिक ऑक्साईड, तो टायटॅनिक ऑक्साईड असणार, आयन ऑक्साईड असणार, सँड पार्टिकल और सॉईल पार्टिकल असू शकतात. हे आपले सगळे गँग पार्टिकल आहे. सो देअरफॉर मी काय बोललो आता, एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम आपलं चाललेलं आहे. जमीन खदून आपण जे काही आहे मिनरल बाहेर काढलेला आहे, आपण इकॉनॉमिकल काढला, त्यामुळे त्या मिनरलला आपण ओव्हर नाव दिला. आता या ओव्हरमध्ये काय काय बरं का, आपला मेटल कंपाऊंड आणि गँग पार्टिकल आहे. तो मेटल कंपाऊंड जो काही आहे, तो मेटल कंपाऊंडला आपण बॉक्साईट म्हणत आहोत. त्याचा फॉर्म्युला Al2O3 डॉट टॉईस H2O आहे, राईट. आणि याचं प्रमाण जे काही आहे, हा Al2O3 डॉट टॉईस H2O, याचं प्रमाण 30 ते 70% आहे. आणि उरलेले गँग पार्टिकल आहेत, आणि जे गँग पार्टिकल आहेत त्याच्यामध्ये काय काय आहे, सँड, सिलिका, आयन ऑक्साईड और टायटॅनियम ऑक्साईड आपल्याला दिसायला भेटत असतात. ओके. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नसेल. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईट ओव्हर करायचं आहे. कॉन्सन्ट्रेशन, चला सांगा बरं का, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईट ओव्हर म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईट ओव्हर. सो काय करावं लागेल बरं का, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईट ओव्हरचा मिनिंग काय होतंय, त्यातनं ॲल्युमिनियम सेपरेट आउट करायचं, राईट का. ॲल्युमिनियम सेपरेट करायचं, याच्यातून काय करायचं, गँग पार्टिकल सेपरेट करायचं, गँग पार्टिकल सेपरेट करायचे. सॉरी, हां, तो मेटल कंपाऊंड आणि गँग पार्टिकल आपल्याला आता वेगवेगळं करायचं आहे. तो लक्षात घ्या बरं का. आता आपल्याला नेहमी मागे आपण काय काय शिकलो, आपण मेटल कंपाऊंड आणि गँग पार्टिकल वेगळं केलं, पुन्हा आपण काय केलं, मेटल कंपाऊंडपासून मेटल आपला एक्स्ट्रॅक्ट केला. तो अशी एक पूर्ण प्रोसेस असते. आता ॲल्युमिनियमला आपण सुरुवात काय केलं, जमीन खदून आणलेला आहे, आता त्याच्यामधून गँग पार्टिकल जे काही आहेत ती गँग पार्टिकल वेगळे करायचे आणि मेटल कंपाऊंडला वेगळं करायचं. मेटल कंपाऊंड कोणता आहे आपला, ते प्युअर बॉक्साईट आहे. ओके. तो बघू. मग तुम्हाला विचारतात परीक्षेमध्ये की कॉन्सन्ट्रेशन ऑफ द बॉक्साईट. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईट ओव्हर, बॉक्साईट ओव्हरमधून इम्प्युरिटी ऑर द काय म्हणतो आपण त्याला, ती इम्प्युरिटी दूर करण्याचा, जे की गँग पार्टिकल आहे ते दूर करण्यासाठी आपल्याकडे कोणत्या प्रोसेस असतात, दोन प्रोसेस असतात. पहिली प्रोसेस असते बेयर्स प्रोसेस.
बेयर्स प्रोसेस. आणि 2 नंबरची प्रोसेस असते हॉल्स प्रोसेस. तो बेयर्स प्रोसेस आणि हॉल्स प्रोसेस जी की आहे हे दोघं प्रोसेस जी की कशाच्या बेसवर काम करतात, इट इज बेस ऑन द लिचिंग मेथड. तो लिचिंग मेथडवरती काम करणारे बेयर्स आणि हॉल्स प्रोसेस आहेत. थोडंसं लांबी प्रोसेस आहेत पण आपण समजून घेऊ शकतो. ठीक आहे. सो बेयर्स प्रोसेस अँड हॉल प्रोसेस आर द टू मेथड यूज फॉर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द ओर अँड दिस टू मेथड आर द बेस ऑन द लिचिंग मेथड. म्हणजे काय बरं का, तर लिचिंगचा जो काही आहे लिचिंगचा वापर या ठिकाणी केला जात आहे. सो बेयर्स प्रोसेस आणि हॉल्स प्रोसेस या दोन पद्धतीने आपण काय करत आहोत, इम्प्युरिटी पार्टिकल दूर करत आहोत. एवढी बात तुमच्या लक्षामध्ये येऊन गेली. ठीक आहे. तर बघू आता आपण एक एक करू. हे बघा, सगळ्यात अगोदर इथे ॲल्युमिनियम, आपण ॲल्युमिनियमचा अभ्यास करत आहोत ना, तर यांनी सांगितलं की ॲल्युमिनियमपासून विमानं बनले जातात, रॉकेट बनले जातात, राईट का. ॲल्युमिनियमपासून जर की बघायला गेलं तर इलेक्ट्रिकल ॲप्लियन्स जे काही आहे ते बारीक बारीक इलेक्ट्रिकल ॲप्लियन्स मोठे मोठे जे आहेत त्यांच्यामध्ये असणारे जे काही चिपा आहेत त्या सुद्धा ॲल्युमिनियमचे बनलेले असतात. मोबाईलसुद्धा ॲल्युमिनियमचा असतो. नंतर पुढे जर बघायला गेलं तर ॲल्युमिनियमची भांडी आपल्याला दिसायला भेटतील. नंतर पुढे बघायला गेलं तर ॲल्युमिनियमच्या खिडक्या आहेत. ॲल्युमिनियमचे हे अशा पद्धतीने काहीतरी कागदासारखं पण नसतं. नंतर हे ॲल्युमिनियमची जे काही आहे त्या ॲल्युमिनियमचा खूप सारा वापर आपल्याला दिसायला भेटतो आपल्या नजरेसमोर पण. नंतर पुढे जर बघायला गेलं तर ॲटॉमिक नंबर जो काय आहे ॲल्युमिनियमचा तो किती असतो 13. ॲटॉमिक मास नंबर 17 असतो. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहिती आणि व्हॅलेन्सी पण तुम्हाला ॲल्युमिनियमची माहिती आहे. आपण काय बोललो बरं का, आपण बोललो की पृथ्वीच्या याच्यामध्ये अर्थ क्रस्टमध्ये ऑक्सिजन, सिलिकॉन आणि ॲल्युमिनियम जो की ॲल्युमिनियमचा 3रा नंबर लागतो. तर थर्ड ॲबुडंट तुम्हाला काय विचारतील, थर्ड ॲबुडंट एलिमेंट कोणता आहे बरं का आपल्या पृथ्वीच्या क्रस्टमध्ये, अर्थच्या क्रस्टमधले तिसरा समृद्ध असणारा जो काही आपला एलिमेंट आहे तो म्हणजे आपला ॲल्युमिनियम आहे. ही बात पण आपण बघितली. नंतर आपण बघितलं की ॲल्युमिनियम जे की आहे तो बॉक्साईटपासून आपल्याला भेटत असतो. तो बॉक्साईट हा ओर आहे, ज्याचा फॉर्म्युला हा असतो. मग आपल्याला काय बोललो बरं का, आपण जनरली कशापासून एक्स्ट्रा करणार आहोत, Al2O3 H2O पासून आपण एक्स्ट्रा करणार आहोत. नंतर आपण काय बोललो बरं का, याच्यामध्ये बॉक्साईट कंटेनिंग 30 to 70% जे काही आहे त्याच्यामध्ये काय आहे, त्याच्यामध्ये बॉक्साईट आहे, राईट. तो ॲक्च्युली काय तो 30 to 70% जे काही आहे त्याच्यामध्ये आपला ॲल्युमिना आहे. आता मी काय बोललो बरं का, सो बॉक्साईटमध्ये 30 to 70% ॲल्युमिना आहे आणि रिमेनिंग जी आहे ना गॅंग पार्टिकल म्हणजे मेटल कंपाऊंड, राईट का. सो मेटल कंपाऊंड जो आहे ना, आता मेटल कंपाऊंड एक्स्ट्रा करणार ना आपण त्याच्यामधून, बॉक्साईटचा ओर आहे त्याच्यामधून मेटल कंपाऊंड एक्स्ट्रा करतो आणि गॅंग पार्टिकल वेगळा करतो. जो मेटल कंपाऊंड आहे तो 30 ते 70% आहे, ज्याला ॲल्युमिना म्हणणार आपण, आणि गॅंग पार्टिकल जे काही आहे ते गॅंग पार्टिकल आपल्याला उरलेले गॅंग पार्टिकल दिसायला भेटतील, राईट. तो नेक्स्ट इज व्हॉट, पुढे जर बघायला गेलं तर काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईट. तो कॉन्सन्ट्रेशन बेयर्स प्रोसेस आणि हॉल्स प्रोसेस आहे, लिचिंगच्या बेसवरती काम करत असते. मग एक एक करून आता बघूया. लिचिंग सगळ्यांना माहिती आहे. लिचिंगमध्ये काय करतो रे आपण, लिचिंगमध्ये आपण पावडरच्या स्वरूपामध्ये लक्षात घ्यायचं, पहिले जो काही आपला ओव्हर आहे बॉक्साईटचा ओव्हर, त्या बॉक्साईटच्या ओव्हरचा चुरा करून घ्यायचा बॉल मिलमध्ये. सो बॉल मिलमध्ये चुरा झाल्यानंतर आपण त्याला काय करायचं, आपलं कोणतं तरी, आता डिपेंड करतं कोणत्या प्रकारचं सोल्युशन आहे, सोल्युशनमध्ये टाकून द्यायचं. मेटलचा कंपाऊंड सोल्युशनमध्ये जे काही खालून उष्णता दिल्यामुळे त्याच्यात डिझॉल्व होऊन जातो, आपली इम्प्युरिटी डिझॉल्व होत नाही, त्याला सेपरेट करून घ्यायची. दिस इज दी लिचिंग मेथड. लिचिंग मेथड तुम्हाला मी सांगितलेली आहे, राईट. सो आता बघा बरं का, सो फायनली द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द ॲल्युमिनियम ऑब्टेन बाय द कॅल्सिनेशन. ओके. आता आपण काय करणार आहोत बरं का, बेयर्स आणि हॉल्स प्रोसेस यांचा वापर करणार आहोत आणि यांच्या वापर करून आपल्याला ॲल्युमिनियम मेटल कंपाऊंड आपल्याला मिळवायचा आहे, बरोबर. तो गॅंग पार्टिकल वेगळे करून टाका आणि मेटल कंपाऊंड वेगळे करून टाका. मेटल कंपाऊंड कोणता आहे आपला, ॲल्युमिना. तो मेटल कंपाऊंडला आपण वेगळं करून टाकणार आणि त्याच्यानंतर आपण बघूया. ठीक आहे, पुढे जाऊ. मग आता काय होईल बरं का, पुढे जर गेलात तर तो बेयर्स प्रोसेस. आता डिटेलमध्ये आपल्याला अभ्यास आहे, बेयर प्रोसेस आपल्याला डिटेलमध्ये अभ्यासायची आहे. आपण काय करतो बरं का, तो आपला जो काही ओव्हर आहे त्या ओव्हरला आपण आणला. ठीक आहे, ओव्हरला आणला, ही बॉल मिल असते, बॉल मिलमध्ये हे करून टाकलं, तो याची भुकटी तयार झाली. ओके, भुकटी तयार झाली. आता पहिली प्रोसेस असते डायजेशन. तो पहिली डायजेशन प्रोसेस आहे. काय करतो बरं का याच्यामध्ये आपण, तो डायजेशन प्रोसेसमध्ये आपण काय करतो, हे भांडं आहे, राईट. याच्यामध्ये आपण काय करतो, याच्यामध्ये केमिकल असणार. आता कोणतं केमिकल डिपेंड करून जातं, मी बोललो तुम्हाला. ते केमिकलमध्ये आपण काय करणार, आपली ही भुकटी पावडर आपण त्याच्यात ॲड करून देणार. ठीक आहे, तो केमिकल ॲड करतोय, राईट. आणि दुसरी म्हणजे काय बरं का, तो दुसरा आपण म्हणजे आपलं पावडर ॲड करतोय. मग तुम्हाला प्रश्न पडतो की कोणतं केमिकल ॲड करतोय आपण, बरोबर की नाही. पावडरसोबत आपण कोणतं केमिकल ॲड करतो, तर तुम्हाला प्रश्न विचारतील ते. बेयर्सची जी प्रोसेस असते ॲल्युमिनियमला एक्स्ट्रॅक्ट करणे, ॲल्युमिनियमचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ द ओव्हर. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, ओव्हरपासून आपलं ॲल्युमिना आणि गॅंग पार्टिकल वेगळे करण्यासाठी जी बेयर्स प्रोसेस आहे त्याच्यामध्ये डायजेशन जे की आहे त्या डायजेशनच्या प्रोसेसमध्ये पहिली स्टेप ही, त्या पहिली स्टेपमध्ये आपण काय करत असतो, पहिली स्टेपमध्ये लिचिंग करतो आपण. लिचिंग करतोय, मग लिचिंग करण्यामध्ये तुम्हाला सोल्युशन ॲड करावं लागतं ना. तर कोणतं सोल्युशन असतं बरं का, आपला NaOH. तर आपण काय करतो बरं का, NaOHला ॲड करणार. ओके, पावडरच्या स्वरूपामध्ये आपण काय करणार, तो पावडरच्या स्वरूपामध्ये जे काही आपण आपलं हे ॲड करणार. पावडरच्या स्वरूपामध्ये आपला जो काही मेटलचा पावडर स्वरूपामध्ये आपला ओव्हर जो काही आहे तो टाकून देणार. ओके, ओव्हर टाकून दिला, इथपर्यंत आलो. आता काय घडणार बरं का रे, घडणार काय बरं का, तो लक्ष द्या. ठीक आहे, लक्षात घ्या. तर पावडरमध्ये काय काय आहे, त्याच्यामध्ये जे काही आहे ना, सिलिका आहे, फेरस ऑक्साईड आहे. ठीक आहे, सिलिका फेरस ऑक्साईड जे काही आहेत हे आपली इम्प्युरिटी पार्टिकल त्याच्यामध्ये आहेत. ओके, आता आपण टाकलं त्याला, तो खालून उष्णता दिली. तुम्हाला माहिती आहे ना लिचिंगची प्रोसेस, तो आपण टाकला
केमिकल पण ॲड केलं, खालून उष्णता दिली, उष्णता दिल्यामुळे काय होईल बरं का रे, तर जे गँग पार्टिकल जे आहेत ते गँग पार्टिकल मिसळणार नाहीत, राईट का. आता गँग पार्टिकलमध्ये कोण कोण आहेत, तर फेरस ऑक्साईड आहे, राईट का. आयन ऑक्साईड म्हणतात तुम्ही त्याला, आयन ऑक्साईड आहे, सिलिका ऑक्साईड पण आहे, ओके. सिलिका ऑक्साईड आहे, टायटॅनियम ऑक्साईड आहे. तो आता घडतं काय माहिती का, सिलिका ऑक्साईड आणि टायटॉनिक ऑक्साईड जे ना ते आपल्या याच्यासोबत मिसळून जातात. कशासोबत, आपलं जे सोल्युशन आहे त्या सोल्युशनसोबत डिझॉल्व होऊन जातात. परंतु आयन ऑक्साईड मात्र काही डिझॉल्व होत नाही, आणि आयन ऑक्साईड इज द व्हॉट, इम्प्युरिटी. सो देअरफॉर आपण काय करतो, फिल्टर करणार आणि फिल्टर झाल्यानंतर वेगळं करून टाकणार, कारण की आपली प्रोसेसच ती असते. तो अगोदर लिचिंग करा, नंतर फिल्टर करा. ठीक आहे, बघा आता गंमत बघा. सो देअरफॉर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन ऑफ द कॉस्टिक सोडा, तो कॉस्टिक सोडा दॅट इज NaOH जो आहे तो आपण घेणार, ओके. नंतर त्याच्यामध्ये आपण ॲड करून देणार आपलं जे की पावडर, ठीक आहे, ओव्हर पावडर ॲड करून दिली. नंतर आपण उष्णता 140 ते 150 डिग्री सेल्सिअस एवढ्या हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशरवरती आपण त्याला काय करणार आहे, 2 ते 8 तास आपण त्याला उष्णता देणार आहे. तर 2 ते 8 तासापर्यंत त्याला तुम्ही उष्णता द्यायची, तर काय होणार आहे बरं का, सगळं ते जे काही आहे डिझॉल्व होताना आपल्याला दिसायला भेटेल, ओके. पुढे जाऊ. ॲल्युमिनियम ऑक्साईड, आता लक्ष द्या बरं का, ॲल्युमिनियम ऑक्साईड बिंग ॲम्पोटेरिक, लक्षात घ्या. ॲल्युमिनियम ऑक्साईड जो काही आहे तो ॲम्पोटेरिक आहे. ॲल्युमिनियम ऑक्साईड हा ॲम्पोटेरिक काय आहे बरं का, कारण की लक्षात घ्यायचा, जो कोणी बेससोबत पण आणि जो कोणी ॲसिडसोबत पण आणि बेससोबत पण जो कोणी रिॲक्शन करतो ना त्याला ॲम्पोटेरिक असे म्हणतात. तर जो कोणी ॲसिडसोबत आणि बेससोबत रिॲक्शन करतो, लक्षात घ्यायचं, बेस आणि बेस यांची रिॲक्शन कधीही होत नाही. बेस आणि बेस दोघं एकत्र जर केलं ना याची रिॲक्शन कधीही होत नाही, बरोबर का. आता तुम्ही म्हणाल की ॲल्युमिनियम ऑक्साईड आहे, हा ॲल्युमिनियम ऑक्साईड जो काही आहे, तर आपल्याला माहिती की मेटलचा ऑक्साईड जो काही असतो तो बेसच्या स्वरूपात असतो, राईट का. तो बेसच्या स्वरूपात असतो. आता मी काय म्हणतोय, फक्त एकुलता एक असा ॲल्युमिनियम ऑक्साईड असा आहे की तो बेस आणि बेस दोघं एकत्र आल्यावरची रिॲक्शन होताना दिसायला भेटत असते. सो देअरफॉर ॲल्युमिनियम ऑक्साईड इज अ ॲम्पोटेरिक. ॲल्युमिनियम ऑक्साईड ॲम्पोटेरिक म्हणजे काय बरं का, त्या ॲल्युमिनियम ऑक्साईड जो आहे तो बेससोबत पण रिॲक्शन करतो, ॲल्युमिनियम ऑक्साईड जो आहे तो आपल्या ॲसिडसोबत पण रिॲक्शन करतो, त्यामुळे ॲल्युमिनियम ऑक्साईडला आपण ॲम्पोटेरिक म्हणत असतो, ओके. सो आपण कुठपर्यंत आलो बरं का, या भांड्यामध्ये आपण आता आतमध्ये एवढं उष्णता वगैरे दिलेली आहे, घडते काय आतमध्ये त्याचा आपण अभ्यास करत आहोत. ॲल्युमिनियम ऑक्साईड बिंग ॲम्पोटेरिक इन द नेचर अँड रिॲक्ट टू द ॲक्वियस सोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड. तर आतमध्ये असणारा जो की सोडियम हायड्रॉक्साईड आहे, आपण सोडियम हायड्रॉक्साईडचं सोल्युशन केले ना आणि पावडर टाकलेली आहे. तर मग आता जी पावडर आहे ते पावडरमधलं ॲल्युमिनियम ऑक्साईड जो आहे ना, जो की ॲम्पोटेरिक आहे नेचरमध्ये, तो रिॲक्शन करून जातो कोणासोबत, आपल्या सोडियम हायड्रॉक्साईडसोबत. सोडियम हायड्रॉक्साईडसोबत रिॲक्शन तो करणार, मग काय तयार करणार बरं का, तो बघा, लक्ष द्या. आता जर तुम्ही बघायला गेलात तर ॲल्युमिनियम ऑक्साईड बेन ॲम्पोटेरिक इन द नेचर अँड रिॲक्ट विथ द ॲक्वियस सोल्युशन ऑफ द सोडियम हायड्रॉक्साईड. रिॲक्शन जर बघायला गेलात तर बघा, ॲल्युमिनियम ऑक्साईड म्हणजे काय, आपला बॉक्साईड, ठीक आहे. तो बॉक्साईडची भुकटी प्लस NaOH सोडियम हायड्रॉक्साईड या दोघांची जर का रिॲक्शन केली तर काय होईल बरं का, हेच ना, हा ॲल्युमिनियम ऑक्साईड होता त्याच्यामध्ये, हा होता, या दोघांची रिॲक्शन होईल. आता दोघांची रिॲक्शन काय होईल, कारण की ॲल्युमिनियम ऑक्साईड जो काय आहे तो काय आहे, मला सांगा बरं का. आता हे दोघं कोण आहेत, हा पण बेस आहे, हा पण बेस आहे. मी काय बोललो, बेस आणि बेस दोघं रिॲक्शन करत नाही, बट एक्सेप्ट आहे त्याला कोण, ॲल्युमिनियम ऑक्साईड. सो ॲल्युमिनियम ऑक्साईड जो आहे तो ॲम्पोटेरिक असतो नेचरमध्ये, त्यामुळे तो बेससोबत रिॲक्शन करू शकतो. मग दोघांची रिॲक्शन जेव्हा होईल तर त्यापासून आपल्याला सोडियम ॲल्युमिनेट भेटतो आणि आपल्याला पाणी तयार होताना दिसायला भेटत असतं. तर सोडियम ॲल्युमिनेट आपल्याला भेटणार आहे, एवढी झाल्यानंतर मग तुम्ही म्हणणार की हा सोडियम ॲल्युमिनेट म्हणजे काय, तो डिझॉल्व होऊन जातो. तो जे काही सोडियमचं जे काही आहे ना त्याच्यामध्ये डिझॉल्व स्वरूपामध्ये तो डिझॉल्व होऊन जातो, त्याच्यामध्ये मिक्सचर होऊन जातो. आणि नंतर सिलिका पण असते, इम्प्युरिटीमध्ये सिलिका असते आणि आयन ऑक्साईड असतो. सिलिका सुद्धा काय होते, सिलिका पण सोडियम हायड्रॉक्साईड सोबत रिॲक्शन करते आणि त्याचं सोडियम सिलिकेट तयार होऊन जातं. मग सोडियम सिलिकेट आणि सोडियम ॲल्युमिनेट हे दोघं जे काही आहेत हे डिझॉल्व होऊन जातात, हे पूर्ण मिसळून जातात त्याच्यामध्ये, कळत नाही काय विषय, ठीक आहे. मग आता काय दिसायला भेटते बरं का, पण इम्प्युरिटीमधला जो आयन ऑक्साईड आहे तो गँग पार्टिकल आहे तो काही डिझॉल्व होत नाही ॲक्वियस सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये. तुमच्या लक्षात येते का की आपला जो NaOH सोल्युशन आहे त्याच्यामध्ये कोण कोण मिसळत आहे, ॲल्युमिनियम ऑक्साईड त्याच्यामध्ये डिझॉल्व होऊन गेला आणि सिलिका जो इम्प्युरिटी ना ती पण त्याच्यामध्ये डिझॉल्व होऊन गेली. फक्त एकुलती आयन ऑक्साईड जी की इम्प्युरिटी होती आपली गँग पार्टिकल, ती सोडियम हायड्रॉक्साईड सोबत रिॲक्शन करत नाही, ती मिसळत नाही. मग आपण काय करणार बरं का, हे सगळं चाललेलं आपण काय करणार, आता हे मिसळत नाही ना, बरं आहे, इम्प्युरिटी जी की ना मिसळली नाही, मग आपण काय करणार, फिल्टर करणार. फिल्टर केल्यामुळे आपण काय करणार, आयन ऑक्साईडला सेपरेट करून टाकणार. सो आयन ऑक्साईडला आपण सेपरेट करून टाकणार. सो देअरफॉर काय घडाय पहिले जे काही बघितलं आपण डायजेशनची प्रोसेस बघितली, ओके. नंतर मग आता डायजेशनच्या प्रोसेसवरून काय झालं बरं का, ॲल्युमिनियम ऑक्साईडची रिॲक्शन सोडियम हायड्रॉक्साईड सोबत झाल्यानंतर सोडियम ॲल्युमिनेट तयार होत असतो आणि हा तो डिझॉल्व होऊन जातो, पूर्ण डिझॉल्वच्या फॉर्ममध्ये असतो. सिलिका ऑक्साईड जो काही आहे सोडियम हायड्रॉक्साईड सोबत रिॲक्शन करत असते आणि सिलिकेट आपल्याला भेटत असते आणि ते पण काय डिझॉल्वच्या स्वरूपात असते. पण आयन ऑक्साईड जो गँग पार्टिकल आहे तो मात्र काही डिझॉल्व होत नाही, तो डिझॉल्व होताना दिसायला भेटत नाही, त्यामुळे आपण फिल्टर करतो आणि आयन ऑक्साईडला सेपरेट करून टाकत असतो, राईट का. सो दुसरी प्रोसेस काय असते आपली, फिल्ट्रेशन. सो राईट, सो आयन ऑक्साईड इन द गँग डज नॉट डिझॉल्व इन द ॲक्वियस सोडियम हायड्रॉक्साईड, इट इज सेपरेटेड बाय द फिल्ट्रेशनने सेपरेट करून टाका. नंतर पुढे काय करतो आपण,
आता प्रेसिपिटेशन म्हणजे नेमकं काय बरं का, तर लक्षात घ्या. आता फिल्टर करून आयन ऑक्साईड आपण काढून टाकलेला आहे, राईट का. सो इथं जाळी ठेवली होती, फिल्टर करून आपण हे सगळं जे काही आहे तो सोल्युशन, या सोल्युशनमध्ये आता काय काय मिक्सर होतं बरं का. सोल्युशनमध्ये आपला सोडियम ॲल्युमिनेट होता, नंतर सिलिकेट वगैरे पण होतं. तर ते सगळं डिझॉल्वच्या फॉर्ममध्ये असणारा जो काही हवाला आहे याला काय करायचं, आता या वेगळ्या भांड्यामध्ये आपण आयन ऑक्साईड काढून फेकून दिला येतो ना, फिल्टर करून टाकलं. आता काय करायचं माहिती आहे का, आता काय करायचं, आता प्रेसिपिटेशन करायचं म्हणजे काय, याला ना याच्यामध्ये पाणी ॲड करायचं. ठीक आहे, याच्यामध्ये पाणी ॲड करायचं, डायल्यूट करायचं, याला पाणी ॲड करायचं, पाणी ॲड करायचं, डायल्यूट करायचं याला. तो कोण आहे बरं का, याच्यामध्ये आहे सोडियम ॲल्युमिनेट. ॲक्च्युअली जर बघायला गेलं तर सोडियम ॲल्युमिनेटचं जास्त प्रमाण दिसायला भेटते. ठीक आहे, तर सोडियम ॲल्युमिनेट आणि सिलिकेट यांचं प्रमाण एकत्र मिक्सचर आपल्याला दिसायला डिझॉल्वच्या फॉर्ममध्ये. तर आपण काय करायचं, पाणी टाकून त्याला डायल्यूट करायचं. ठीक आहे, तर त्याला डायल्यूट करायचं. मग डायल्यूट करायचं तर ॲक्वियस सोडियम ॲल्युमिनेट इज डायल्युटेड बाय द पुटिंग इन द वॉटर अँड कूल्ड ॲट द कूल टू 50 डिग्री सेल्सियस. ओके, तर मग जे काही गरमा आपण पटापट प्रोसेस करत आहोत क्रमाने, तो गरम जो सोडियम ॲल्युमिनेट आता सेपरेट झाला आहे आयन ऑक्साईडपासून, त्याच्यामध्ये तुम्ही आता पाणी टाकायचं, डायल्यूट करायचं. पाणी टाकून जो की नाही हा थंड होईल आणि कुठपर्यंत थंड करायचा, तर 50 डिग्री सेल्सियसपर्यंत आपण त्याला थंड करून टाकायचं. ओके, असं केल्यावरती काय होतं असतं बरं का, तर असं केल्यावरती काय असतं की जो आपला सोडियम ॲल्युमिनेट आहे मध्ये, सोडियम ॲल्युमिनेटचं पाण्यासोबत रिॲक्शन होणार, ज्याला हायड्रोलिसिस आपण म्हणणार. तो सोडियम ॲल्युमिनेटची रिॲक्शन पाण्यासोबत होणार, ज्याला हायड्रोलिसिस आपण म्हणतो. आणि ही रिॲक्शन झाल्यानंतर काय होत असते, रिॲक्शन झाल्यानंतर ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जो आहे त्याचं प्रेसिपिटेशन खाली बसून जातं. ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडचं प्रेसिपिटेशन खाली बसून जाणार. तर सोडियम ॲल्युमिनेट जो काही आहे आपला, तो सोडियम ॲल्युमिनेट कशासोबत रिॲक्शन करतोय, आता डायल्युटेड पाणी ॲड करतात. तो हायड्रोलिसिसची प्रोसेस होणार अँड द सोडियम ॲल्युमिनेट इज रिॲक्ट विथ द वॉटर, आणि आपण 50 डिग्री सेल्सियसपर्यंत ही प्रोसेस करणार. आणि दोघांची रिॲक्शन झाल्यानंतर आपल्याला ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जो आहे प्रेसिपिटेटच्या फॉर्ममध्ये सापडणार, म्हणजे खाली बसताना दिसायला भेटणार. मग आता जे काही हा जो काही ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड खाली बसलेला आहे त्याला तुम्ही आता वेगळं करून टाकायचं. तो खाली बसलेलं जेवढं काही प्रेसिपिटेशन होतं त्या सगळ्या प्रेसिपिटेशनला आपण आणून घेतो. मग आपल्याकडे कोण आलं बरं का, आपल्याकडे आलं आता ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. आपल्या हातात काय आलं, सो जे काही प्रेसिपिटेशन होतं ते प्रेसिपिटेशन खाली बसलं, आपल्या हातामध्ये काय आलं, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. आता ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडला काय करायचं, वाळवायला टाकायचं, सुकवायला ट्राय करायचं त्याला. तो ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडला वाळायला टाका. ठीक आहे, त्याची रिॲक्शन बनलेली बघा. सोडियम ॲल्युमिनेट जे काही तुम्ही डायल्युटेड करायला जाणार, तर त्याचं काय म्हणून जाईल, सोडियम हायड्रॉक्साईड प्रेसिपिटेट म्हणून खाली बसून जाईल. सोडियम हायड्रॉक्साईड बनेल आणि ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड प्रेसिपिटेट म्हणून खाली बसून जाईल. आपला हा ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड लागत असतो, याला सेपरेट करून घ्यायचं, राईट. सो ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडला आपण काय करून टाकलं, सेपरेट करून टाकणार, काढलं. सो ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जो काही आहे याला आपण आता सेपरेट करून टाकलेलं आहे. तो ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जो काही आहे त्याला आपण आता सेपरेट केलेला आहे, राईट. ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड आता आपल्या हातात आलं आहे. तर त्याला तुम्ही काय करा, त्याला तुम्ही सुकवा, वाळायला टाका आणि त्याच्यावरती आता काय करा, सो फिल्टर करा, वॉश करा आणि ड्राय करा ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडला. ओके, आता काय करायचं बरं का, वॉश करून सुकून टाकलेलं आता ते कोरडं झालेलं आहे ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. त्या ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडचं कॅल्सिनेशन करायचं. चला सांगा बरं का, कॅल्सिनेशन म्हणजे काय. ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडचं कॅल्सिनेशन करायचं म्हणजे काय, तो सल्फाईड असतो, राईट का, काही पण असू द्या, तो कार्बन काही पण असू द्या. काय असते माहिती आहे का, काय असते की हीट देऊन, उष्णता देऊन त्याला काय करा, उष्णता तुम्ही द्या, त्याला उष्णता द्या, लिमिटेड सप्लाय ऑफ द एअर. सो कॅल्सिनेशन इज द वॉट, कॅल्सिनेशन म्हणजे काय, एखाद्या कंपाऊंडचं दुसऱ्या कंपाऊंडमध्ये रूपांतर करणं, असं बोललं खरं तरी एकदम बेस्ट आहे. एखाद्या कंपाऊंडचं दुसऱ्या कंपाऊंडमध्ये रिॲक्शन करायचं, प्रेसेन्स ऑफ द हीट अँड द लिमिटेड सप्लाय ऑफ द एअर इज कॉल्ड ॲट द कॅल्सिनेशन. लिमिटेड सप्लाय ऑफ एअर आला का कॅल्सिनेशन. आणि रोस्टिंग म्हणजे काय बरं का, तर रोस्टिंग म्हणजे काय की एका कंपाऊंडपासून दुसऱ्या, जसं की सल्फेटपासून आपण ऑक्साईड मिळवलं होतं, कार्बोनेटपासून आपण ऑक्साईड मिळवला का, तो कशापासून पण मिळवा. जर का समजा सप्लाय ऑफ एअर जर का खूप जास्त असेल तर त्याला म्हणतो आपण रोस्टिंग. ही बात तुम्हाला माहिती आहे. आता मी काय बोललो आहे की ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडचं मला ॲल्युमिनियम ऑक्साईड तयार करायचं आहे, ॲल्युमिना काढायचं ना आपल्याला, ॲल्युमिना करायचं, राईट का. तो ॲल्युमिना आता मेटल कंपाऊंड बनवणं हेच तर टार्गेट आहे ना आपलं, ॲल्युमिना बनवणं, जो की 30 ते 70% त्याच्यामध्ये सापडतो आपल्या बॉक्साईडमध्ये, राईट. देअरफॉर त्या बॉक्साईडला आपण ओव्हर म्हणतो. बॉक्साईडला ओव्हर का म्हणतो, कारण की त्याच्यामध्ये मेटल कंपाऊंड बघा. तर बॉक्साईडला आपण ओव्हर का म्हणतो बरं का, ॲल्युमिनियमचा ओव्हर जो आहे तो बॉक्साईड काय आहे, कारण की त्याच्यामध्ये जो काही आपला ॲल्युमिना आहे त्याचं प्रमाण जे काही आहे आपल्याला 30 ते 70% दिसायला भेटत असतं, त्यामुळे त्याला आपण ओव्हर म्हणणार, इकॉनॉमिकली आहे ते. ठीक आहे, आता मी तुम्हाला काय बोललो की ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जो काही आहे याच्या इथपर्यंत आपण आलो आहे, याच्यावरती आता आपल्याला कॅल्सिनेशनची प्रोसेस करायची. म्हणजे काय बरं का, की जी ड्राय झालेली जी की आता ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड आहे त्याला खालून तव्यावरती, तवा नसतो ॲक्च्युली, मोठं ते काही असेल, त्याला उष्णता द्यायचं. ठीक आहे, उष्णता द्यायचं. तो ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडचं रूपांतर कशामध्ये होऊन जाईल, ॲल्युमिनियममध्ये होऊन जाईल, राईट का, लिमिटेड सप्लायवरून. ठीक आहे, म्हणजे कॅल्सिनेशन करायचं, कॅल्सिनेशन बघा. So precipitation of these obtain filter what combine
कॅल्साइंड बाय द हिटिंग ॲट 1000 डिग्री सेल्सिअस टू ऑप्टेन 1000 डिग्री सेल्सिअस एवढ्या तापमानावरती ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडला काय करायचं, हीट करायचं. लिमिटेड सप्लाय ऑफ एअरमध्ये ज्याला आपण कॅल्सिनेशन म्हणत असतो त्याच्यापासून तुम्हाला काय भेटून जाईल, ॲल्युमिना भेटून जाईल. तर ॲल्युमिना भेटला, आपलं काम काय होतं, ॲल्युमिना मिळवणं. सो दिस इज दी बेअर्स प्रोसेस. तो बेअर प्रोसेस तुम्हाला सगळी लोक डोक्यात शिरले का सांगा बरं का. बेअर प्रोसेस कळाली का, पुन्हा सांगू. बेअर प्रोसेस कळाली का रे. ज्याला बेअर प्रोसेस कळाली असेल त्याला हॉल्स प्रोसेस पण कळणार. पहिले बेअर प्रोसेस कळाली का तुम्हाला सांगा पटकन. आहेत का तुम्ही का नाही आहेत तुम्ही. हो. हां ठीक आहे चला. तर मग आता पुढे जाऊया. पुढची असते आपली हॉल्स प्रोसेस. तो दुसरी प्रोसेस कोणती आहे, हॉल्स प्रोसेस. या हॉल्स प्रोसेसमध्ये आपण काय करतो बरं का, तो आपला जो की बॉक्साईट आहे सोडियम ॲल्युमिनियम ऑक्साईड जो ॲम्फोटेरिक आहे नेचरमध्ये, त्याला काय करतो आपण, त्याला ॲल्युमिनियम ऑक्साईडला घेतो. दुसरं आपण काय घेतो बरं का, ॲल्युमिनियम ऑक्साईड आणि दुसरं काय घेतो आपण. सो ॲल्युमिनियम ऑक्साईड आहे इकडे आणि दुसरं जे काही आहे आपण ते घेत असतो. आता अगोदर काय घेतलं होतं आपण, सोडियम हायड्रॉक्साईड ॲक्वियस सोल्युशन घेतलं होतं. आता आपण ॲक्वियस सोल्युशन म्हणून आपण काय घेत असतो, सो ॲक्वियस सोल्युशन म्हणून आपण जो काय आहे सोडियम कार्बोनेट घेत असतो. ठीक आहे. तो ॲक्वियस सोल्युशन म्हणून आपण काय घेणार, सोडियम कार्बोनेट. तो Na2 सोडियम कार्बोनेट जो काय आहे, सोडियम कार्बोनेट ज्याला धुण्याचा सोडा पण तुम्ही म्हणता, त्याच्या पुढे जर का ॲक्वियस शब्द लावला तर सोडियम कार्बोनेट आपण घेणार. मग आता आपल्या ॲल्युमिनियम ऑक्साईड जो काय आहे त्याच्यामध्ये सोल्युशन आपण ॲड काय करतोय बरं का, तर तो आहे आपली भुकटी घेतली आहे आणि Na2CO3 घेतला. ओके. मग आतमध्ये आपण काय करणार, खालून उष्णता देणार. ओके. बेअर्स आपल्या कोणती हॉल्स प्रोसेस आहे, खालून आपण काय करणार, उष्णता देणार. याच्यामध्ये काय होईल बरं का, तो याच्यामध्ये सेम होणार आहे काय, की जो काही आपला मेटॅलिक कंपाऊंड आहे तो पूर्ण डिझॉल्व्ह होताना दिसायला भेटेल आणि इम्प्युरिटी जी काय आहे ती इम्प्युरिटी डिझॉल्व्ह होणार नाही. ठीक आहे. तो इम्प्युरिटी जी काय ती डिझॉल्व्ह होणार नाही. पुन्हा आपण ती इम्प्युरिटी जी येईल त्या इम्प्युरिटीला आपण काय करणार, फिल्टर करून घेणार. फिल्टर झाल्यानंतर जो काही आपल्या डिझॉल्वच्या फॉर्ममध्ये जो काही आहे त्या डिझॉल्वच्या फॉर्ममध्ये आपण पुन्हा प्रोसेस करणार आणि त्याच्यावरून आपला हे भेटणार. तर ठीक आहे, बघू एक प्रोसेस. आता हॉल्स प्रोसेस. तो ओवर इज अ लीच्ड बाय हिटिंग ॲक्वियस सोडियम कार्बोनेट. जो काही आपला ॲल्युमिनियम ऑक्साईड जो आहे आपला बॉक्साईट, त्या बॉक्साईटला आपल्याला काय करायचं आता, लीच करायचं. लीच म्हणजे लिचिंग प्रोसेस करायची. डायजेशन कशासोबत, सोडियम कार्बोनेटसोबत. मग बघा हा सोडियम कार्बोनेट. सो ओवर इज लीच बाय हिटिंग विथ द ॲक्वियस सोडियम कार्बोनेट राईट टू फॉर्म दी वॉटर सोल्युबल सोडियम ॲल्युमिनेट. देअरफॉर काय होईल बरं का, आता मी अगोदरच बोललो तुम्हाला, अगोदरचे रिॲक्शन तुम्हाला कळालेले आहेत. याच्यामध्ये आपण आता डायजेशनची प्रोसेस किंवा लिचिंगची प्रोसेस करत असतो. आपला ॲल्युमिनियम ऑक्साईड ज्याला म्हणतो आपण बॉक्साईट ॲड केला, बॉक्साईटसोबत आपण सोडियम कार्बोनेट ॲड केला. ओके. तो खालून उष्णता दिली, त्याच्यामध्ये काय होणार, डिझॉल्व्ह होणार आहे. कोण डिझॉल्व्ह होणार आहे बरं का, तो ॲल्युमिनियम ऑक्साईड जो काय आहे सोडियम कार्बोनेटसोबत रिॲक्शन करून सोडियम ॲल्युमिनेट जो काय आहे तो डिझॉल्वच्या सोल्युबलच्या फॉर्ममध्ये दिसायला भेटतो. ओके. याच्या पद्धतीने बघा, तो ॲल्युमिनियम ऑक्साईड प्लस सोडियम कार्बोनेट याच्यापासून आपल्याला सोडियम ॲल्युमिनेट भेटतो डिझॉल्वच्या फॉर्ममध्ये. सो ठीक आहे, डिझॉल्व फॉर्ममध्ये भेटतो आणि त्याच्यामुळे कार्बन डायऑक्साईड पण हे पण भेटतो. ठीक आहे, तो डिझॉल्वच्या फॉर्ममध्ये भेटला. आणि नंतर काय बरं का, सो जे इनसोल्युबल इम्प्युरिटी त्याच्यामध्ये आयरन ऑक्साईड सारखी, आयरन ऑक्साईड झाली, सिलिका ऑक्साईड झाली, हे जे काही नाही मिसळत नाही, तो जे डिसोल्युबल झालेले नाही आहे त्याला फिल्टर करून तुम्ही सेपरेट करून टाका. तो फिल्टर आउट करा, तो इम्प्युरिटी फिल्टर आउट करून टाकली. ओके. तर मग आता डायजेशनची प्रोसेस तुम्हाला कळाली, फिल्टरची प्रोसेस पण कळाली. आता आपले असले प्रेसिपिटेशन. अगोदरच्या बॉल्स प्रोसेसमध्ये आपण प्रेसिपिटेशन कसं केलं बरं का, सांगा रे कोणतरी. बॉल्स प्रोसेसमध्ये आपण प्रेसिपिटेशन कसं केलं, बॉल्स प्रोसेस कशी केलं सांगा रे. ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडला 1000 डिग्री सेल्सिअस वर हीट केलं. तो ते नाही प्रेसिपिटेशन कसं केलं आपण. तो आपण काय केलं होतं, सोडियम ॲल्युमिनेट जो की होता आपला, त्या सोडियम ॲल्युमिनेटमध्ये आपण काय ॲड केलं, वॉटर ॲड करत काय केलं आपण, त्याला डायल्यूट केला. सो वॉटर ॲड करून डायल्यूट झाल्यानंतर सोडियम हायड्रॉक्साईड जे आहे ना त्याचं पीपीटी खाली बनताना दिसायला भेटत असते. सो दिस इज दी प्रेसिपिटेशन. ती प्रोसेस होती प्रेसिपिटेशनची. म्हणजे अगोदरच्या जे काही आपला बेअर्स प्रोसेस होती त्या बेअर्स प्रोसेसमध्ये मी डायल्यूशन म्हणजे पाणी ॲड करून प्रेसिपिटेशन केलं आहे आणि ॲल्युमिनियम हायड्रोक्साईड मिळवला आहे. आता या ठिकाणी मी काय करत असतो, की जो काही आपला आता डायजेशन झालं, फिल्टर झालं, इम्प्युरिटी पण आपण साईडला काढून टाकली. मग ते सोल्युबल जे सोल्युशन होतं त्याच्यामध्ये आपला मेटल कंपाऊंड आहे. ओके. मग आता मी त्या काय करतो, जो सोल्युबल जो आहे त्याला आपण आता काय करतो, याच्यामध्ये आपण कार्बन डायऑक्साईड ॲड करतो. अगोदर पाणी ॲड करत होते, आता तुम्ही कार्बन डायऑक्साईड ॲड करा. तो जो काही आपला आता सोल्युबल सोल्युशन आता जो आहे फिल्टर कडून जो सोल्युबल सोल्युशन आहे त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड ॲड करायचं. त्याच्यामधून काय होईल बरं का, कार्बन डायऑक्साईड ॲड केल्यामुळे काय होईल, जो फिल्टर इज वन न्यूट्रलाइज बाय द कार्बन डायऑक्साईड गॅस इज इट. ओके. कार्बन डायऑक्साईड ॲड करत आहोत आपण. पुढे काय, द फिल्टर वॉर्म न्यूट्रलाइज कार्बन डायऑक्साईड ॲज द रिझल्ट इन द प्रिसिपिटेशन ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. सेम मग तो अगोदरच्या बेअर्स प्रोसेसमध्ये तुम्ही पाणी ॲड करून ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडची पीपीटी बसवली होती. आता कार्बन डायऑक्साईड ॲड करून तुम्ही ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडची पीपीटी बसवायची. सिंपल आहे. मग ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जर तुम्हाला भेटला तर ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडपासून तुम्ही मेटल कसा बनवणार, चला सांगा प्रोसेस पटकन. ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडपासून तुम्ही
कशा पद्धतीने तुम्ही ते हे करणार पुढे कॅल्सिनेशन रिएक्शन. कॅल्सिनेशन, राईट. तो कॅल्सिनेशन ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडचं तुम्ही कॅल्सिनेशन करणार आणि कॅल्सिनेशन केल्यानंतर तुम्हाला काय भेटेल, तुम्हाला ॲल्युमिना भेटेल. ॲल्युमिनापर्यंत आलो आपण. मेटल कंपाऊंड आपला अचीव्ह करणं होतं. तो मेटल कंपाऊंड वेगळं करणं आणि ओव्हरला काढून फेकून देणं, ही सगळी प्रोसेस ज्याला म्हणतो आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर. तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हरचं काम आपण करून टाकलं, ठीक आहे, इथपर्यंत एकदम भारी जमलं. पण आता तो त्याला याला वाळवा वगैरे वाळवा सगळं काढल्यानंतर त्याचं कॅल्सिनेशनची प्रोसेस करून टाका, तुम्हाला ॲल्युमिना भेटून जाईल. ओके, इथपर्यंत आलं गड्या. आता हे तर आलं, पण ॲल्युमिनापासून आपल्याला काय बनवायचं आहे, ॲल्युमिनियम बनवायचं आहे. सो ॲल्युमिनियम जर का तुम्हाला बनवायचं असेल तर सगळ्यात अगोदर सांगा मला, ॲल्युमिनियम हा काय आहे. ॲल्युमिनियम काय आहे रे, रिॲक्टिव्ह मेटल आहे. सो ॲल्युमिनियम रिॲक्टिव्ह मेटल आहे. मग आपल्याला माहिती आहे की रिॲक्टिव्ह मेटलचा जो कंपाऊंड असतो, रिॲक्टिव्ह मेटलच्या कंपाऊंडपासून जर का रिॲक्टिव्ह मेटल बनवायचं असेल, रिॲक्टिव्ह मेटलच्या कंपाऊंडपासून रिॲक्टिव्ह मेटल जर का बनवायचं असेल तर सांगा कोणती प्रोसेसला हाताळावं लागतं, कोणती प्रोसेस करावी लागत असते. रिड्युसिंग एजंट यूज करायचं. कोणती, तो इलेक्ट्रोलिसिस रिडक्शनची काय आहे, इलेक्ट्रोलिसिस रिडक्शनची प्रोसेस आपण ही करत असतो. मग आता या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस करायची आहे बरं का. ॲल्युमिनाला आपण आणलेला आहे, राईट. सो इथपर्यंत आपण आलो, त्याला हे सगळं झालं आपलं कॅल्सिनेशन वगैरे प्रिसिपिटेशन. सो इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन ऑफ द ॲल्युमिना हे करायचं आहे आपल्याला. सो इलेक्ट्रोलायसिस रिडक्शन ऑफ द ॲल्युमिना मग काय करणार बरं का मी, तर आपल्याकडे सेटअप आहे इलेक्ट्रोलिसिसचं. या अशा पद्धतीने भांडं आहे, त्याच्यामध्ये हा ग्राफाईटचा जो की आहे ना, ब्लॅक कलरचा हा ग्राफाईटचा जो की आहे आवाला इथपर्यंत, हा आपला काय आहे, कॅथोड आहे. तो कॅथोड जो की असतो निगेटिव्ह असतो, तुम्हाला माहिती, राईट. आणि इकडं जो आहे हा ॲनॉड लावलेला आहे. ग्राफाईटचे रॉड जे काही आहे ते ग्राफाईटचे रॉड आहेत आणि ग्राफाईटचं एक असा कवर आहे. तो ग्राफाईटचा हा जो की ब्लॅक कलरचा कवर आहे हा एक ॲनॉडचं काम करत आहे आणि ग्राफाईटचे जे की रॉड लावले आहेत ते कॅथोडचे काम करत आहेत, ठीक आहे. आणि आपण त्याच्यामध्ये ॲल्युमिना जो की आहे, ॲल्युमिना मोल्टिनच्या फॉर्ममध्ये आपल्याला टाकावा लागतो. तो ॲल्युमिना आता आपण मिळवला आहे, परंतु काही पण करून त्या ॲल्युमिनाला तुम्हाला आपल्याला माहिती ना, इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस कधी पण मोल्टेन स्टेटमध्ये होत असते. मग आता हा जो काही ॲल्युमिना आपण याच्यामध्ये ॲड केलेला आहे याला मोल्टेनमध्ये, तर लक्षात घ्यायचं ॲल्युमिना Al2O3 याचं जर का मोल्टेन स्टेटमध्ये जर का आणायचं असेल तर तुम्हाला 2000 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर द्यावं लागतं. मग ॲल्युमिना जो काही आहे, ॲल्युमिनियम ऑक्साईड याला जर का समजा, ॲल्युमिना जो काही आहे हवाला, याला जर का समजा तुम्हाला मोल्टेड स्टेटमध्ये आणायचं असेल तर 2000 डिग्री सेल्सिअस एवढं तापवावं लागेल यार. आणि 2000 डिग्री तापवायला जर गेलं ते बाहेरचं भांडं पण वितळून जाईल. मग आपण काय करत असतो, ॲल्युमिना याच्यामध्ये ॲड करतो आणि मला याला मोल्टेन स्टेटमध्ये आणायचं आहे ना, तर मी काय करतो, याच्यामध्ये काही दुसरे पदार्थ ॲड करतो. जसं की काय बरं का, क्रायोलाईट. तो क्रायोलाईट जो की आहे, तो क्रायोलाईट, त्याच्यामध्ये मी क्रायोलाईटचा फॉर्म्युला लक्षात घ्यायचा. क्रायोलाईटचा फॉर्म्युला परीक्षेला विचारतील तुम्हाला, ठीक आहे. सो CRY क्रायोलाईटचा फॉर्म्युला काय आहे, Na3AlF. सो Na3AlF6 MPCमध्ये विचारला गेला आहे, कंबाईन बी प्री 2018 क्रायोलाईटचा फॉर्म्युला लक्षात घ्या. तो क्रायोलाईटचा फॉर्म्युला लक्षात राहू द्या. काय सांगितलं म्हणून क्रायोलाईटचा फॉर्म्युला, तर Na3AlF6. ओके, क्रायोलाईट. आणि दुसरा काय असतो बरं का, दुसरा असतो आपला फ्लुरोस्पार. तो फ्लुरोस्पारचा फॉर्म्युला काय बरं का, तो CaF2 जो की आहे हा काय तर स्पेलिंग सांगतो मी तुम्हाला, FLUOR फ्लोरोस्पार SPAR फ्लोरोस्पार. तो फ्लोरोस्पार जो की आहे त्याचा फॉर्म्युला, एक तर क्रिओलाईटचा फॉर्म्युला पक्का लक्षात ठेवा. क्रिओलाईटचा फॉर्म्युला Na3AlF6 आहे. नंतर स्पोरोस्पार जो काय आहे त्याचा CF2 हा फॉर्म्युला आहे. मग आता हे दोघं जे काही आहेत ना, हे दोघं एक क्रिओलाईट आणि स्पोरोस्पार हे आपण काय करायचं, ॲल्युमिनामध्ये ॲड करून द्यायचं. ॲल्युमिनामध्ये जर का तुम्ही ॲड केलं ना, आता त्याला उष्णता देऊन जर तुम्ही बघायला गेला ना, तर जो ॲल्युमिनाचा मेल्टिंग पॉईंट 2000 होता, परंतु हे पदार्थ ॲड केल्यामुळे ॲल्युमिनाचा मेल्टिंग पॉईंट कमी होऊन जातो, 1000 डिग्री सेल्सिअस होऊन जातो, राईट का. तो मेल्टिंग पॉईंट कमी करण्यासाठी, ॲल्युमिनियमचा मेल्टिंग पॉईंट कमी करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये काय ॲड करत असतो, क्रायोलाईट Na3AlF6 आणि फ्लुरोस्पार जो काय आहे CaF2 हे दोघं आपण ॲड करत असतो. काय ॲड करत असतो, कारण की ॲल्युमिनियमचा जो मेल्टिंग पॉईंट आहे तो 2000 डिग्री सेल्सिअस आहे. तेवढं तापवायला जर गेलं तर बाहेरचं भांडं पण वितळू शकतं. त्यामुळे आपण त्याचा मेल्टिंग पॉईंट डिक्रीज करून टाकतो बाय ॲडिंग दी क्लोराइड अँड द फ्लुरोस्पार. बोला कळालं का इथपर्यंत रे. आता जे की नाही ॲड करून आपण मेल्टिंग त्याला उष्णता देऊन आपण त्याला मोल्टेन स्टेटमध्ये आणलेला आहे. इथपर्यंत कळालं का तुम्हाला, सांगा. राईट. मग आता याची रिॲक्शन तर तुम्हाला त्या दिवशी शिकवली होती, रिडक्शन आणि याची. मग आता काय होणार बरं का, जेव्हा तो ॲल्युमिना Al2O3 याचं जेव्हा मोल्टेन स्टेटमध्ये होईल तर काय होऊन जाईल बरं का, तो होऊन जाईल Al3+, राईट. आणि आपला काय असतो Al3 आणि O- समथिंग, राईट का. तो Al3+ आणि O- या स्वरूपामध्ये आपल्याला त्याचा दिसायला भेटणार. जसं की काय रिॲक्शन बघू शकतात पुढे.
सो क्रायोलाइट बघा याचा फॉर्म्युला दिला होता, क्रायोलाइट अँड द फ्लोरोस्पार हे आपण ॲड करत असतो, क्रायोलाइट फ्लोरोस्पार. तर तुम्हाला बाकीचे जे आहेत ना मॅग्नेटाइट वगैरे ते मॅग्नेटाइटचा फॉर्म्युला लक्षात राहायला पाहिजे, मेचेटाइट जे काय आहे त्याचा फॉर्म्युला पण लक्षात राहायला पाहिजे. सांगेल ते तुम्हाला MCQ जसा येईल ना तसं कव्हर करेल मी. तर बघा बरं का आपण जे की ना हे ॲड करून आपण काय केलं, लोअर इट्स द मेल्टिंग पॉईंट 1000 डिग्री सेल्सिअसला आपण आणून टाकलं. ठीक आहे, पुढे काय झालं बरं का, तो आपण काय केलं आहे, हे आतमध्ये मिक्सचर वगैरे ॲल्युमिना प्लस मिक्सचर ऑफ द समथिंग हे आहे राईट. तो मेल्टिंग पॉईंट आपण कमी करून टाकला. आपल्याला दिसायला भेटेल की मेल्टेड स्टेटमध्ये आल्यानंतर Al3+ आणि O2- अशा पद्धतीने त्याचं काय होऊन जाईल, आयोनायझेशन होऊन जाईल. मेल्टिंग झाल्यानंतर अशा पद्धतीने तो वेगळा होऊन जाईल. बरोबर. मग आता आपल्याला माहिती आहे जो ॲनॉड असतो, ॲनॉड पॉझिटिव्ह चार्ज असतो, कॅथोड निगेटिव्ह चार्ज असतो. त्यामुळे काय होणार बरं का, ॲनॉडकडे येईल अनायन म्हणजे निगेटिव्ह चार्जवाला, आणि कॅथोडकडे कोण येईल कॅटायन म्हणजे पॉझिटिव्ह चार्जवाला. मग पॉझिटिव्ह चार्जवाला Al3+ जो काय आहे या बाहेरचा याच्यावरती काय जोडून देईल बरं का, इथं काय जोडून देईल, या बाहेरचं जे काही आहे ना कॅथोड आहे, कॅथोडवरती कॅटायन म्हणजे Al3+ याला जोडून जातील. आणि हे जे काही आहेत हे वाले यांच्यावरती कोण बसेल, यांच्यावरती बसेल ऑक्सिजन. मग आता ग्रॅफाईटचे जे रॉड आहेत, ग्रॅफाईट म्हणजे कार्बन, हे कार्बनचे रॉडला कोण चिटकून जाणार आहे, ऑक्सिजन चिटकून जाणार आहे. मला तुम्हाला जर का रिॲक्शन सांगितली मी, सांगा मला कॅथोडवरती काय रिॲक्शन होते, कोण सांगेल बरं का कॅथोडवरची काय रिॲक्शन होईल, सांगा रे. कॅथोडवरती काय रिॲक्शन होईल रे ॲट अ कॅथोड. तर तुम्ही म्हणणार की Al3+. आपण पहिले ॲनोडवरती बघूया. हा जो ॲनोड आहे ना, हा ॲनोडवरती काय करते, तो ॲनोडवरती जो ना आपला OL2- ग्रॅफाईटकडे गेला का OL2- काय होऊन जातं माहिती आहे का, O2 गॅस होऊन जातो राईट. O2 गॅस होऊन जातो आणि त्याच्यापासून जे की ना त्याच्यापासून इलेक्ट्रॉन जे आहेत ना बाहेर निघायला लागून जातात. तो त्याच्यापासून इलेक्ट्रॉन जे की आहेत आपल्याला बाहेर दिसायला भेटत असतात. सो देअरफॉर आपण काय म्हणू शकतो की 4 इलेक्ट्रॉन बाहेर जात असतात. ती रिॲक्शन जर का बॅलन्स केली ना तर तुम्हाला कळेल. पण एक बात कन्फर्म आहे की इलेक्ट्रॉन बाहेर जाते. तर जेव्हा ऑक्सिजन आपला याच्यासोबत येऊन जातो, ऑक्सिजन जेव्हा आपल्या याच्यासोबत येऊन जातो तर इथून इलेक्ट्रॉन जे आहेत ना निघून जातात. मग आता हे निघालेले इलेक्ट्रॉन कुठे येतील बरं का, हे निघालेले इलेक्ट्रॉन आपल्या कॅथोडकडे जात असतात. सो कॅथोड रिॲक्शन कशी होते आपल्या ॲनोडवरती रिॲक्शन कधी होते सांगतो तुम्हाला मी. टॉईस O2- ते काही नाही मायनस, इथं काय O2 + 4E- याला म्हणतो आपण ऑक्सिडेशन बरोबर. तो रिमूव्हल ऑफ द इलेक्ट्रॉन इज बट द ऑक्सिडेशन. आता कॅथोडवरती काय येईल बरं का, तो कॅथोडवरती Al3+ तर येतो, Al3+ जो आहे ना तो कॅथोडवरती येणार आहे बरोबर. प्लस इकडून 3 इलेक्ट्रॉन येतात, तो 3 इलेक्ट्रॉन, कारण की याला 3च इलेक्ट्रॉन लागतात, तो 3 इलेक्ट्रॉन पाहिजे. कारण की जर तुम्हाला 3+ जर का काढायचं असेल 3 इलेक्ट्रॉन लागतील, तर 3 इलेक्ट्रॉन तिकडून आले तर देअरफॉर इथं काय बनणार, आपला ॲल्युमिनियम आपल्याला भेटून जात असतो. दिस इज द रिडक्शन प्रोसेस. अशा पद्धतीने इलेक्ट्रोलायसिसची रिॲक्शन तुम्हाला मी शिकवलेली आहे आणि ॲल्युमिनियम आपल्याला भेटून गेला राईट. सो ॲल्युमिनियम आपल्याला भेटून गेला. सो दिस इज दी होल प्रोसेस ऑफ द ॲल्युमिनियम. तो ॲल्युमिनियम आपण कशा पद्धतीने मिळवतो मी तुम्हाला सगळं सांगितलं. हॉल्स प्रोसेस बी सांगितली, बेअर्स प्रोसेस पण सांगितली, ॲल्युमिनियम भेटल्यानंतर त्याचा ॲल्युमिनियम कसा बनवायचा हे देखील मी तुम्हाला सांगितलं. इथपर्यंत आपला जो काय आहे हा चॅप्टर आपल्याला दिसायला भेटत असतो. बोला कळाला का रे. ठीक. सो नेक्स्ट आता काय MCQ वगैरे असतील ते काही बघून घेऊया. हे बघा ही रिॲक्शन पण दिलेली आहे, अशा पद्धतीने आपण बघू. चला मग आता पटापट उत्तर द्या बरं काय करून. alloy of the sodium with mercury is called as what? सोडियम अमलगम. Molecular formula of the common ore of the aluminum. कॉमन ओव्हर ऑफ द ॲल्युमिनियम. मला मॉलिक्युलर परफेक्ट फॉर्म्युला पाहिजे. बॉक्साइट Al2O3.NH .H2O 2H2O राईट. 2H2 पाहिजे हा आपण यूज करत असो. द ऑक्साइड दॅट फॉर्म साल्ट अँड द वॉटर बाय रिॲक्टिंग बोथ ॲसिड अँड द बेस. द ऑक्साइड दॅट फॉर्म साल्ट अँड द वॉटर, साल्ट आणि वॉटर तयार करते. असा कोणता ऑक्साइड आहे जो साल्ट आणि वॉटर तयार करत असतो, कशासोबत, ॲसिडसोबत पण रिॲक्शन होतं. असा कोणता ऑक्साइड आहे जो ॲसिडसोबत पण रिॲक्शन करतो आणि बेससोबत पण रिॲक्शन करतो, सांगा बरं का कोण असतो आणि साल्ट आणि वॉटर तयार करतो. ॲल्युमिनियम ऑक्साइड. ॲम्पोटेरिक ऑक्साइड असतो. ॲम्पोटेरिक ऑक्साइडमध्ये कोण, ॲल्युमिनियम ऑक्साइड. ओके. सो द डिवाइस यूज फॉर ग्राइंडिंग अँड ओव्हर, सांगा बरं का कोणता डिवाइस आपण यूज करत असतो ग्राइंडिंग करण्यासाठी. बॉल मिल राईट का, तो बॉल मिल. द नॉन मेटल हॅव्हिंग इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, सांगा बरं का असा कोणता नॉन मेटल आहे की ज्याचा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असते. ग्राफाइट राईट, तो ग्राफाइट. द रिएजंट दॅट डिझॉल्व द नोबल मेटल, सांगा बरं का असा कोणता रिएजंट आहे जो नोबल मेटल, राईट का, अल्जिरिया का बिल्जिरिया राईट, तो असला काहीतरी आहे. आणि त्याच्यामध्ये हां त्याच्यामध्ये 3HCl असतो आणि एक पोर्शन जो काही आहे कशाचा असतो, नायट्रिक ॲसिडचा असतो. अल्जिरियामध्ये जे काही नोबल मेटल आपले मिक्सर होत असतात. पुढे बघा चला. सो पोटॅशियम ब्रोमाइडबद्दल काय काय बघितलं बरं का आपण. आता बघा या ठिकाणी काय काय दिलं, काय दिसायला भेटते तुम्हाला. सो निऑन, नो केमिकल रिॲक्शन. निऑन जो काही आहे आर्गॉन निऑन आपला हे असतात ते रिॲक्शन करणार नाही. नंतर गोल्डबद्दल,
कोण सोल्युबल होणार? पोटॅशियम ब्रोमाइड आहे, सल्फर आहे, हायली डक्टिलिटी. सो गोल्डची काय असते सगळ्यात गोल्डचा हाय हाय डक्टिलिटी डक्टिलिटी राईट का? तो गोल्डची हाय डक्टिलिटी असणार आहे. आता सल्फर आहे आणि पोटॅशियम ब्रोमाइड आहे, तर सल्फर जे काय आय थिंक सल्फर कंबस्टिबल असायला पाहिजे आणि पोटॅशियम ब्रोमाइड जो काय आहे ते सोल्युबल इन वॉटर असायला पाहिजे. पोटॅशियम ब्रोमाइड जे काय असतं मीठ असतं, पोटॅशियम ब्रोमाइड जे काय आहे ते साल्ट असतं आणि NaCl आणि पोटॅशियम ब्रोमाइड मे बी सोल्युबल इन वॉटर असेल. त्याचं आन्सर आपल्याकडे आहेत पण मागे बघू शकतो आपण पुढे. ठीक आहे, पुढे काय बरं का हे वाला, चला सांगा बॉक्साईटचं काय रे? ॲल्युमिनियम सिनेबार, मर्क्युरी राईट, मर्क्युरी आणि कॅसेराइट जी काय आहे त्याचं काय टीन आहे, तो कॅसेराइट जी काय त्याचं टीन आहे. टिन नंतर पुढे मेटॅलर्जी म्हणजे काय तुम्हाला माहिती, ओर म्हणजे काय तुम्हाला माहिती, मिनरल म्हणजे काय, आणि गॅन पार्टिकल जे पण तुम्हाला माहिती आहे. आता हे कारणं द्या वगैरे दिलेत की सोडियम आपण याच्यात का ठेवतो, जनरली आयनिक कंपाऊंडची मेल्टिंग पॉईंट जास्त का असतात, लेमन अँड टॅमरिड यूज फॉर द क्लिनिंग द कॉपर व्हेसल, हे सगळे सांगितले तुम्हाला मी, जेवढं काही असेल ना सगळं सांगितलं आहे राईट. तो आता हे उत्तरं दिलेत, ज्याला कोणाला प्रॉब्लेम असेल तो बघून गेले तर राईट. तो हे ॲम्पोटेरिक वगैरे, ग्रॅफाइट आर द ॲलोस्ट्रोप ऑफ द इलेक्ट्रिसिटी, बॉल मिल. नंतर का आता अल्जिरिया, ॲक्वा अर्जिरिया 1:3, नायट्रिक ॲसिड 1 पोर्शन, 3 पोर्शन हायड्रोलिक ॲसिडचं. पुढे नंतर हे वाले, सो पोटॅशियम ब्रोमाइड सोल्युबल इन वॉटर बरोबर, गोल्ड हाय डक्टिलिटी, सर्पल कंबस्टिबल असतो आणि निऑन जो की आहे तो नो रिॲक्शन. अशा पद्धतीने हा चॅप्टर आपला पूर्ण संपलेला आहे. तो चॅप्टर आपला पूर्ण संपलेला आहे. ठीक आहे.